जय जय रघुवीर समर्थ. तर मंडळी, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी लीला ऐकणार आहोत, ज्यात बाळप्पांना स्वामींचा थेट संकेत मिळाला. श्री स्वामी चरित्र सारामृताचा 11वा अध्याय आज आपण श्रवण करणार आहोत. जसे की आपण 10व्या अध्यायामध्ये पाहिलं की बाळप्पा यांचे आगमन मुरघोड येथे झाले व त्याच गावात जन्म घेतलेले सत्पुरुष श्री चिदंबर दीक्षित यांच्या चमत्काराची गोष्ट पण आपण ऐकली. श्री बाळप्पा मुरघोड येथे आले. तेथे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांची माहिती कळाल्यावर त्यांना असे वाटले की आता आपण अक्कलकोटात जावे व तेथे गेल्यावर आपल्याला परमार्थ प्राप्ती होईल. परंतु तेथे राहत असलेल्या ब्राह्मणांनी त्यांना असे सांगितले की अक्कलकोटला जाण्याऐवजी आपण दत्तक्षेत्री गाणगापूर येथे जावे व तेथे श्री दत्ताच्या भक्तीत लीन होऊन जावे, म्हणजे तुम्हाला परमार्थ प्राप्ती होईल. त्यांचा सल्ला ऐकून ते गाणगापूर येथे आले. गाणगापूरला येणारे बहुतेक जण आपल्या मनोकामनापूर्तीसाठी, संततीसाठी, कोणी सुख संपत्तीसाठी, तर कोणी आपली प्रतिष्ठा वाढली पाहिजे म्हणून येत असत. पण त्यातील बाळप्पा हेच असे होते की त्यांना या गोष्टींची काहीच आवश्यकता नव्हती, पण आपल्याला फक्त परमार्थ प्राप्त व्हावी हेच त्यांचे मुख्य ध्येय होते व त्यासाठी ते गाणगापुरात दाखल झाले होते. त्यांना एक उच्च कोटीच्या सद्गुरूची आवश्यकता होती. श्री बाळप्पा जेव्हा गाणगापूर येथे येऊन दाखल झाले तेव्हा त्यांनी स्वतःला सद्गुरूंच्या सेवेत तन मनाने झोकून दिले. आता बाळप्पा यांचा जणू दिनक्रमच बदललेला होता. ते दररोज नित्यस्नान, मध्यान्ह संध्या, जपसंध्या वंदन करीत व नेमाने दररोज ध्यान व श्री गुरुदत्त यांचे नामस्मरण करीत व आपल्या उदरनिर्वाहासाठी दररोज माधुकरी मागत. पण एवढे करून सुद्धा त्यात त्यांना पाहिजे तशी मनशांती मिळत नव्हती. असेच काही दिवस निघून गेले व त्यांना पुन्हा एका रात्री स्वप्न पडले व त्यात त्यांना 3 यतिमूर्ती आपल्याला स्वप्नात दिसल्या. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी त्यांना स्वप्न पडले. त्यात त्यांना एक ब्राह्मण दिसला व त्या ब्राह्मणाने सांगितले की तू अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर. ती रात्र उलटली व दिवस उजाडला व जेव्हा मध्यान्ह स्नान करायला लागले तेव्हा त्यांना एक भला मोठा विंचू नजरेस पडला. पण बाळप्पा यांनी त्या विंचवाला काहीही इजा न करता तेथेच सोडून दिले. जेव्हा ते मंदिरातून बाहेर आले तेव्हा परत जात असताना त्यांना काही पारमार्थिक संकेत मिळाले व जेव्हा ते माधुकरी मागण्यासाठी गेले तेव्हा त्यांना त्या दिवशी माधुकरीत चांगले मिष्टान्न जेवायला मिळाले. हे सर्व पाहता त्यांना स्वतःलाच असे वाटू लागले की त्या दिवशीच आपण अक्कलकोटला जायला हवं आणि ते अक्कलकोट येथे आले. पण त्यावेळेस त्यांना तेथे श्री स्वामींच्या आजूबाजूला भक्तांची खूपच मोठी गर्दी जमलेली दिसली. पण तेव्हा श्री बाळप्पा महाराजांना तेथे आलेलं पाहून स्वामींनी तेथे असलेल्या झाडाला आपले आलिंगन दिले व त्यातून बाळप्पा यांना संकेत दिला की त्यांनी बाळप्पांना स्वीकारलं आहे. बाळप्पांनी तेथे गेल्यावरती स्वतःला श्री स्वामी सेवेत अर्पण केलं. श्री बाळप्पा यांच्या पूर्वपुण्याईचा खूप मोठा ठेवा होता, त्यामुळे श्री बाळप्पांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुढे अनेक वर्ष सहवास प्राप्त झाला. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 11वा अध्याय समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ.